तुमचं नाव मतदार यादीत आहे का नाही हे चेक करायचं आहे. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधून ब्राउझर ओपन करायचा आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथे आपल्याला टाईप करायचं आहे सर्च इन इलेक्ट्रल रोल असं टाईप करा आणि सर्च करा. हे सर्च केल्यानंतर आपल्या समोर electoralsearch.eci.gov.in ची सर्च इन इलेक्ट्रल रोलची पहिलीच लिंक आलेली दिसेल. मी ते हायलाइट करत आहे. याच लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपलं नाव मतदार यादीत आहे का नाही हे शोधण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. एक तर आपल्या मतदान कार्ड नंबरवरून, दुसरा ऑप्शन आहे आपल्या डिटेल्स भरून आपण शोधू शकतो आणि तिसरा ऑप्शन सर्वात सोपा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर त्यावरून सुद्धा मोबाईल नंबरवरून आपण शोधू शकतो. तर आपण मतदान कार्ड नंबरवरून शोधूया. तर सर्वप्रथम बघा सर्च बाय इपिक या रकान्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली एक फॉर्म आलेला दिसेल. भाषा का चयन करा ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यातून आपल्याला आपली भाषा निवडायची आहे. त्यानंतर इपिक नंबर या रकान्यामध्ये आपल्याला आपला इपिक नंबर टाकायचा आहे. इपिक नंबर टाकून झाल्यानंतर राज्य या रकान्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि इथून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला इथे कॅप्चा कोड आलेला दिसेल. हा कॅप्चा कोड आपल्याला व्यवस्थित खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. कॅप्चाच्या रकान्यामध्ये कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली सर्च नावाचं बटन आहे. याच्यावर क्लिक करा. सर्च केल्यानंतर सर्च बटनच्याच खाली आपल्याला एक टेबल आलेलं दिसेल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आलेली दिसेल. आपला मतदान कार्ड नंबर, आपलं नाव, आपलं वय, त्यानंतर आपलं स्टेट आणि संपूर्ण आपल्या मतदारसंघाची माहिती, आपलं पोलिंग स्टेशन कोणता ही सर्व माहिती आलेली दिसेल. आणि जेव्हा अशी माहिती येते याचाच अर्थ आहे की तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही हे फक्त एका मिनिटामध्ये मोबाईलवरून चेक करू शकतो.